जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते पदासंदर्भातही संभ्रम कायम आहे। विरोधी पक्षात सर्वात जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेताच असणार हा नियम आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। संजय राठोड यांच्या प्रगती पुस्तकाबाबत बातम्या आल्यानंतर आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले। प्रगती पुस्तकात मी नापास अशा बातम्या जिव्हारी लागणाऱ्या असल्याचं राठोड म्हणाले। नापास असूच शकत नाही, मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा असल्याचं राठोड म्हणाले। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीचा निर्णय मुंबई हायकोर्टानं राखून ठेवलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाली। मात्र या मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत अमोल कीर्तीकरांनी या संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। राणा दाम्पत्याला सत्ता स्थापनेमध्ये मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राणा दाम्पत्य हे मुंबई आणि दिल्लीमध्ये तळ ठोकून आहे। त्यामध्येच रवी राणा यांची कॅबिनेट मंत्रिपदावरून बोललं जात आहे। अमरावतीचं पालकमंत्रीपद त्याचबरोबर कॅबिनेट मंत्रीपद रवी राणा यांना मिळणार असल्याची सुद्धा माहिती आहे। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात संसदेच्या आवारात आंदोलन केले। काँग्रेसचं नेतृत्व आणि हंगेरियन अमेरिकन अब्जाधीश परोपकारी जॉर्ज सोरेस यांच्यातील संबंध असल्याचा आरोप भाजपने केलाय। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागले। लोकांचा विश्वास ईव्हीएमवर राहिलेला नाही, लोकशाही संपत चालली आहे, विरोधक संपल्यास काय होईल हा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे। बीड जिल्ह्यात हत्या त्याचबरोबर मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या वाढते। या संदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। बीड हत्याकांड प्रकरणी अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बिहारमधून जास्त वाईट स्थिती बीडमध्ये आहे। जर सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणी वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे। सरपंचाची हत्या होते, उद्या आमदाराची आणि मंत्र्यांची सुद्धा हत्या होईल। सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली अशी टीका त्यांनी केली आहे। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली। येत्या महिन्याभरात स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा या विभागाशी संबंधित समस्या सुटल्या पाहिजेत अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिलेल्या आहेत। मोदींनी ट्विटरद्वारे शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी तलवारीनं केक कापत आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी गर्दी केली होती। यवतमाळच्या पुसद आणि दिग्रसमध्ये जनसंघर्ष अर्बन पतसंस्थेमध्ये घोळ झालाय। पतसंस्थेच्या संचालक मंडळाने ग्राहक त्याचबरोबर ठेवीदार आणि बँक कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार व्यवस्थापकांनी दिलेली आहे। तसंच जनसंघर्ष अर्बन निधी बँक काही काळ बंद राहील आणि त्यामुळे खातेदारांमध्ये सध्या चिंता निर्माण झाली आहे। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय। 2 दिवसांमध्ये 36 किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दा त्यांनी फाश केलाय। बुधवारी 12.5 किलो सोनं त्यांनी जप्त केलंय। नाशिकमध्ये 18 ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्यात। हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे। त्यामुळे महापालिकेकडून ठेकेदारांना खड्ड्यांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। जळगावात नगररचना सहाय्यक अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी आयुक्तांनी अँटी करप्शन कार्यालयाला भेट दिली। अँटी करप्शन विभागाकडून आयुक्तांचीही चौकशी करण्यात आली आहे। या महापालिकेच्या कार्यालयीन प्रणाली संदर्भात चौकशी केली जाते। भंडाऱ्यामध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर साकोली तहसीलदारांनी कारवाई केली। या ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळू आढळून आली आहे। साकोली तहसील कार्यालयामध्ये ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यामध्ये थकबाकीदारांच्या गेल्या 2 महिन्यांमध्ये 1780 नळ जोडण्या या खंडित करण्यात आलेल्या आहे। ठाणे महापालिकेने ही कारवाई केली आहे। तर पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल केले जातील असा इशारा सुद्धा प्रशासनाने दिलाय।
मुंबईच्या मालाडमध्ये आज पाणी पुरवठा बंद असेल। एव्हरशाईन नगरातील जलवाहिनीतून गळती होत असल्यामुळे त्याचे दुरुस्तीचं काम दुरुस्तीचं काम महापालिका हाती घेणार आहे आणि त्यामुळे आज रात्री 10 ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असेल। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर भागामध्ये अद्यापही पाण्याची समस्या ही कायम आहे। उन्हाळ्यामध्ये या भागात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो, तो अद्यापही सुरूच आहे आणि त्यामुळे महापालिकेनं योग्य नियोजन करावं अशी मागणी नागरिक करतायत। जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवून द्यावा अशी मागणी धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केली आहे। विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ही मागणी मंजूर झाली आहे आणि त्यामुळे आता राज्य शासनाला ठराव पाठवण्यात आलाय। सदस्यांचा कार्यकाळ येत्या 15 जानेवारीला संपणार आहे। नाशिकच्या येवल्यातल्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते। इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये आणि ती करावी अशी मागणी आता ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं केलेली आहे। सांगलीतल्या शामराव नगरमध्ये महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी धरणं आंदोलन केलं। या परिसरामध्ये रस्ते, स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीये आणि त्यामुळे या सुविधांच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र कामाचा वेग खूपच कमी आहे। कामाची गती पाहता या मार्गावरील अनेक पुलांची कामं पूर्णत्वास येऊ शकलेली नाहीत आणि त्यामुळे शासनकर्त्यांनी दिलेली डेडलाईन पुन्हा हुकणार आहे। आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख ठरलेली आहे 22 फेब्रुवारी 2025 मध्ये मालवण तालुक्यातील आंगणेवाडीमध्ये भराडी देवीची जत्रा होणार आहे। दरवर्षी देवीचा कौल घेऊन नंतर या जत्रेची तारीख ठरवली जाते। दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात भराडी देवीची यात्रा संपन्न होते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराला लवकरच पुरातन झळाही लाभणार आहे। तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कार्यपालट हा केला जाणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारकडून 2000 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आलाय। साई मंदिरामध्ये आजपासून भाविकांना हार, फुलं आणि प्रसाद नेता येणार आहे, तसा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून साई मंदिरामध्ये भाविकांना ही मुभा देण्यात आली आहे। कोरोनापासून ही सेवा बंद होती। साई मंदिराच्या दर्शन रांगा, त्याचबरोबर मंदिर परिसर, व्हीआयपी दर्शन रांग, साई मंदिर परिसरातील सभागृह या ठिकाणी काल एनएसजी कमांडोंचं मॉक ड्रिल पार पडलं। साई मंदिर परिसरामध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर कशा पद्धतीने कारवाई व्हावी या संदर्भातलं हे मॉक ड्रिल करण्यात आलं। विदर्भातलं घोडाझरी हे जलपर्यटन स्थळ गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे। जलपर्यटन केंद्राच्या निविदेला नागपूर कार्यालयामध्ये मंजुरी मिळाली नाही। सिंदेवाही कार्यालयाच्या निविदेच्या परवानगीसाठी नागपुरातल्या कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे। चंद्रपूरमधील ताडोबा अभयारण्यामध्ये वाघांना पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत। या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये विहार करत असलेल्या वाघांचं पर्यटकांना दर्शन होतंय। तसंच देश आणि विदेशातून पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत।